नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमत स्पेशलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं संकट जवळ येऊन ठेपलंय का हा सवाल निर्माण झालाय. कारण युरोपला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं तडाखा दिलाय. आता याच धोक्याचं सावट आपल्या देशावर सुद्धा निर्माण झालंय का? देश आणि महाराष्ट्र या संकटाचा सामना करण्यासाठी खरंच सज्ज आहे का? दुसरी लाट किती भयानक असू शकते, पाहूया हा स्पेशल रिपोर्ट. राज्यात थंडीची आणि त्यासोबतच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची चाहूल लागू शकते अशी शक्यता बरेच जण वर्तवत आहेत. हिवाळ्यात दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जाते. थंडीत कोरोनाचा विषाणू सशक्त होण्याची भीती व्यक्त होतीये. थंडीचा ऋतू 4 महिन्यांचा असल्यानं कोरोनाचा धोका सुद्धा वाढलाय का हा सवाल निर्माण झालाय. देशासमोर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका निर्माण झालाय. हा धोका भयानक असण्याची शक्यता आहे. राज्यात आणि देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होऊ लागली आहे. मात्र त्यामुळे कोरोनाचा धोका टळलेला नाही. कारण आता थंडीचा ऋतू सुरू होतोय आणि वाढत्या थंडीसोबत कोरोनाचा धोकाही वाढण्याची भीती आहे. ऑक्टोबरमध्ये रुग्णांची संख्या 30% कमी झाली असली तरी गाफील राहता येणार नाही. कारण ही संख्या कमी होण्यातच पुढचा धोका दडलाय. कारण दुसऱ्या लाटेत विषाणू दुप्पट वेगाने हल्ला करतो. वैद्यकीय भाषेत एखाद्या साथरोगाची दुसरी लाट म्हणजे व्हायरसचा प्रसार अचानक वाढण्याची घटना असं म्हटलं जातं. एखाद्या साथरोगाचा पहिल्यांदा उद्रेक होतो तेव्हा काही नागरिकांच्या एका गटाला याची लागण होते. त्यानंतर प्रसार कमी झाला असं वाटतं आणि मग लोकसंख्येच्या दुसऱ्या गटाला लागण सुरू होते. तेव्हा व्हायरसची दुसरी लाट आली असं म्हटलं जातं. साथरोगाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा जास्त धोकादायक ठरते याचे अनेक पुरावे इतिहासात सापडतात. मध्ययुगातला प्लेग असो किंवा 100 वर्षांपूर्वी आलेला स्पॅनिश फ्लू असो, यात हेच पाहायला मिळालं. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेनं जास्त नागरिकांचे बळी घेतले. दुसऱ्या लाटेत प्रसाराचा वेगही जास्त असतो. त्यामुळे अचानक खाली गेलेला पेशंटचा आलेख एकदम वर जातो. आणि सर्वात धोकादायक बाब म्हणजे लॉकडाऊन संपल्यापासूनच कोरोनाला रोखण्याचे नियम फारसे पाळले जात नाही. मधल्या काळात अनेक सण साजरे करताना सोशल डिस्टन्सिंगकडे अनेकांचं दुर्लक्ष झालं. परिणामी गणेशोत्सवात कोरोनाबाधितांची संख्या वाढली होती आणि आता तर मोठे सण असल्यानं धोकाही वाढला. देशात कोरोनामुळे अनेकांना निमोनिया आणि श्वसनाचा त्रास सहन करावा लागला. आता दिवाळीत फटाके फोडण्याचं प्रमाण वाढलं तर धुरामुळे आणखी त्रास होऊ शकतो. फटाक्यांचा धूर, तंबाखू आणि थुंकल्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढण्याची शक्यता आहे आणि यामुळेही कोरोनाची दुसरी लाट लवकरच आढळण्याची भीती व्यक्त केली जाते. दुसऱ्या लाटेची तीव्रता काही प्रमाणात कमी करता येऊ शकते. नागरिकांची चाचणी करणं, पॉझिटिव्ह आलेल्या पेशंट्सच्या संपर्कात कोण होतं याचा शोध घेणं, त्यांना क्वारंटाईन करून पुढचा प्रसार थांबवणं, या 3 महत्त्वाच्या गोष्टी सरकारच्या पातळीवर केल्या जातात. मात्र सामान्य नागरिकांनीही त्रिसूत्रीचं पालन करणं गरजेचं आहे. हात धुणं, मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंग या माध्यमातून कोरोनाची दुसरी लाट थोपवता येणं शक्य आहे. जी मंडळी तरुण आहेत की ज्यांना भीती कमी आहे, की ज्यांना आजार नाही आहेत, ते बाहेर पडून आपापली कामं करत राहतील. त्याच्यामुळे आपल्याला सामाजिक जनजीवन सुरळीत करताना हे सगळे त्याच्यामधले जे इफ्स आणि बट्स आहेत, जर आणि तर आहेत, डूज आणि डोंट्स आहेत, ते पाळण्याची गरज आहे. हे जर आपण पाळलं तर रुग्ण वाढल्या म्हणून घाबरायचं कारण नाही. कारण तो साधा सर्दी खोकला आणि फ्लूसारखा आजार आहे. प्रत्यक्षामध्ये ज्यांच्यामध्ये गुंतागुंत निर्माण होऊ शकते त्यांना जर हा आजार झाला नाही तर मृत्यूचं प्रमाण अगदी कमी होणार आहे, नगण्य होणार आहे. आणि मला असं वाटतं की आपल्याकरता ते अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्याकरता आपण सगळे प्रयत्न करणार आहोत. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला. तब्बल 7 महिन्यांनंतर रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. त्यामुळे सरकारला दिलासा मिळाला. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 89.92% एवढं झालंय. ऑक्टोबरमध्ये रुग्णसंख्येत 30% घट झाली आहे. राज्यात कोरोनाची पहिली लाट ओसरते, मात्र हिवाळ्यात दुसरी लाट येण्याची शक्यता. पुढच्या काही दिवसात आपल्या सणांसोबत कोरोना पुन्हा उलटून येण्याची भीती वर्तवली जाते. शिवाय दुसरी लाट आधीपेक्षा दुप्पट वेगाने आणि आधीपेक्षा जास्त भयानक होऊन जाईल. युरोपातल्या देशात सध्या तेच होत आहे आणि त्यालाच कोरोना व्हायरसची दुसरी लाट म्हटलं जात आहे. युरोपमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलंय.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं संकट देशासमोर निर्माण झालंय. कोरोनाची दुसरी लाट आली तर आपली आरोग्य यंत्रणा त्या लाटेला रोखण्यासाठी सक्षम आहे का? देशात पुन्हा लॉकडाऊन करावं लागेल का? हे प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. 7 महिन्यानंतर पुण्यातील कोरोनाचा आलेख बऱ्यापैकी घसरला असला तरी डिसेंबर-जानेवारीत पुन्हा दुसरी लाट येऊ शकते. त्यासाठी पालिकेला पुन्हा सज्ज राहावं लागणार आहे. पण ही लाट येऊ नये यासाठी पुणेकरांनी सुद्धा तितकीच खबरदारी घेणं गरजेचं आहे. हे पुण्याबद्दलच का बोलतोय? कारण पुणे हे गेल्या काही दिवसात वुहान झालं का असा सवाल उपस्थित केला गेला. म्हणूनच पुण्याबद्दल जास्त चिंता व्यक्त होतीये. पुण्यात पुन्हा येऊ शकते कोरोनाची लाट. केंद्रीय आरोग्य पथकानंच वर्तवला अंदाज. पुणेकर आता तरी सावधानता बाळगणार का? पुण्यातील कोरोनाची साथ आटोक्यात यावी यासाठी पालिकेनं गेल्या 7 महिन्यात तब्बल 7.25 लाख टेस्ट केल्या. पण आता नवे रुग्ण सापडण्याचं प्रमाण मुळात कमी झाल्यानं साहजिकच टेस्टिंग सुद्धा कमी झाल्या. परिणामी पुण्यातील दैनंदिन रुग्णवाढ 2000वरून थेट 300 पर्यंत घसरली आहे. आता तर बागा देखील उघडल्या जाणार आहेत. हॉटेल तर कधीच उघडली आहेत. रस्त्यावर पुन्हा ट्रॅफिक जाम होऊ लागलंय. त्यामुळे अनेकांना वाटतंय की पुण्यातून कोरोना आता हद्दपार झाला. अनेक जण न्यू नॉर्मलच्या नावाखाली विना मास्क गर्दीत बिनधास्त फिरतायत. आता तर हिवाळा आलाय. त्यामुळे कोरोनाबाबतची ही बेफिकिरी अशीच वाढत गेली तर पुण्यात सुद्धा युरोपप्रमाणे कोरोनाची आणखी एक लाट येऊ शकते असा इशारा ICMRनं दिलाय. दरम्यान दुसरी लाट ही पहिल्या लाटे इतकी तीव्र नसेल असंही जाणकारांना वाटतंय. कारण पुण्यातील झोपडपट्ट्यांमधून आता बऱ्यापैकी हर्ड इम्युनिटी तयार झाल्याचं सिरो सर्व्हेतून स्पष्ट दिसतंय. दुसरा भाग जो आहे की युरोपमध्ये जे आता आपण बघतो आहोत दुसरी लाट, परंतु समशीतोष्ण कटिबंध युरोप म्हणजे, आणि आपण उष्णकटिबंधातले लोक आहोत. त्यामुळे आपल्याकडचा हिवाळा पुन्हा वेगळा असतो. त्यामुळे तिथं जे घडलं अगदी तसंच इकडे घडलं असं नाही. आणि आपण हे पाहिलं लाटेच्या पहिल्या लाटेवर सुद्धा की आपल्याकडे वेगळं घडलं. त्याच्यामुळं इथं आत्ता पण त्यापेक्षा काही वेगळं घडायची शक्यता आहे. त्याच्यामुळं लाट जरी आली तरी तिची तीव्रता पहिल्या लाटेच्या तुलनेमध्ये तेवढी असणार नाही असा अंदाज आहे. पहिल्या लाटेचा कटू अनुभव गाठीशी असल्यानं प्रशासन मात्र कुठलीही रिस्क घ्यायला तयार नाहीये. आता बेड्स रिकामे असले तरी जानेवारीपर्यंत आहे ती यंत्रणा तशीच सज्ज ठेवणार असल्याचं पालिका आयुक्तांनी सांगितलंय. डिसेंबरला, जानेवारीला मग एक परत काही लाट येऊ शकते का, हे काळजीची विषय आहे. आणि त्यासाठी सगळ्यांनी जर मास्कचा वापर सुरू ठेवला, हात सॅनिटाईज करण्याचा विषय सुरू ठेवला आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवली तर हे दुसरी लाटसुद्धा येणार नाही. पुण्याला आजपर्यंत जे मार्चपासून सप्टेंबर अखेरपर्यंत जे वाढत चाललं होतं ते ऑक्टोबरपासून कमी होत चाललेलं आहे. असाच ट्रेंड सुरू राहील अशी आशा आहे, अशा आमची उमेद आहे. आणि त्याप्रमाणे पुढे जाऊन सुद्धा आमची त्याप्रमाणे प्लॅनिंग सुद्धा आहे की जर सेकंड वेव्ह आली तर काय आम्ही करणार. गणेशोत्सवात पुण्यात कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर पुणे जिल्हा प्रशासनानं पोलिसांमार्फत मास्क विरोधी धडक मोहीम हाती घेतली. त्यातून तब्बल 12.5 कोटींचा दंड वसूल झाला. अर्थात ही बाब पुणेकरांसाठी अजिबात भूषणावह नाहीये. हे स्वतः अजित पवार यांनीच बोलून दाखवलंय. आशा करूया पुणेकर पहिल्या लाटेतून नक्कीच काहीतरी धडा घेतील. पुण्यातील कोरोनाची साथ आटोक्यात आल्यामुळं पुणेकरी आता बऱ्यापैकी रिलॅक्स झालेत. न्यू नॉर्मल लाईफ सुरू झालेलं आहे. पण केंद्रीय पथकाने पुन्हा डिसेंबर आणि जानेवारीमध्ये दुसऱ्या लाटेचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे पुणेकरांनो 2 गज की दूरी, मास्क आणि सॅनिटायझर अभी भी जरुरी आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल आणि सचिनसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. कोरोनामुळे राज्यात उडालेला हाहाकार आपण सगळ्यांनी पाहिला. आणि आता पुन्हा दुसरी लाट उंबरठ्यावर उभी आहे का? दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा अधिक भयानक असते का? अशा परिस्थितीत आपली आरोग्य यंत्रणा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी सक्षम आहे का? देशात पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल का? हे कितीतरी असे प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेत. पाहूया या संदर्भातला हा खास रिपोर्ट.
राज्यातल्या आरोग्य यंत्रणेचं विदारक सत्य समोर आलं. जास्त रुग्ण आणि कमी बेड्स यामुळे कित्येकांना उपचार मिळाले नाहीत. वेळेत उपचार मिळाले नाहीत, त्यामुळे काही रुग्णांना जीव गमवावा लागला. आता रुग्ण कमी झाले असले तरी दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा भीती निर्माण झाली आहे. पहिली लाट कधी संपली, दुसरी लाट कधी येणार या प्रश्नांची उत्तरं काही मिळत नाहीत. महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात कोरोना वेगवेगळ्या पद्धतीनं संक्रमित होताना दिसला. राज्यात कोरोनाचं वर्तन सर्वत्र सारखं नव्हतं. काही शहरांमध्ये ही साथ फोफावली तर काही भागात तेवढा धोका निर्माण झाला नाही. सध्या मृत्यूदर कमी झाल्यानं थोडी भीती कमी झाली, पण आता अनेक नागरिक मास्क शिवाय फिरतायत, गर्दी करताना दिसतायत. नागरिकांचा हा निष्काळजीपणा कोरोनाची दुसरी लाट येण्यासाठी मदत करणार आहे. कोरोनाचा संसर्ग सध्या सामुदायिक असून विषाणू अजूनही अस्तित्वात आहे. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट येणं अतिशय धोकादायक आहे. राज्यातली आरोग्य यंत्रणा हा धोका पेलण्याकरता सक्षम नसल्यानं गांभीर्य वाढलंय. पहिल्या 4-5 महिन्यात शहरी भागांमध्ये वाढणारा कोरोनाचा संसर्ग नंतर ग्रामीण भागात पसरला. मात्र 7 महिन्यांमध्ये राज्याची परिस्थिती बदलली का? कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी सरकारी यंत्रणा सज्ज झाली का? बेड्ससाठी होणारी रुग्णांची परवड थांबली का? रुग्णांकडून होणारी लूट कमी झाली का? हे प्रश्न अजूनही कायमच आहेत. प्रश्न कायम असले तरी सरकारकडून दुसरी लाट आली तरी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे असा दावा केला जातोय. स्वाईन फ्लू आणि करोना यांची प्रसाराची रीत सारखी आहे, पद्धत सारखी आहे. स्वाईन फ्लू सुद्धा हिवाळ्यामध्ये काही प्रमाणात वाढतो, परंतु आपण पाहिलेलं आहे की स्वाईन फ्लू हा मान्सूनच्या तुलनेमध्ये हिवाळ्यात कमी वाढतो. हा पहिला भाग आहे. दुसरा भाग जो आहे की युरोपमध्ये जे आता आपण बघतो आहोत दुसरी लाट, परंतु समशीतोष्ण कटिबंध आहे युरोप म्हणजे, आणि आपण उष्णकटिबंधातले लोक आहोत. त्यामुळे आपल्याकडचा हिवाळा पुन्हा वेगळा असतो. त्यामुळे तिथं जे घडलं अगदी तसंच इकडे घडलं असं नाही. आणि आपण हे पाहिलं लाटेच्या पहिल्या लाटेवर सुद्धा की आपल्याकडे वेगळं घडलं. त्याच्यामुळं इथं आत्ता पण त्यापेक्षा काही वेगळं घडायची शक्यता आहे. त्याच्यामुळं लाट जरी आली तरी त्याची तीव्रता पहिल्या लाटेच्या तुलनेमध्ये तेवढी असणार नाही असा अंदाज आहे. सरकारकडून आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात स्थिती वेगळीच आहे. पहिल्या लाटेत रुग्णांना बेड्स मिळत नव्हते. त्यानंतर राज्य सरकारला जाग आली. घाईघाईत कामांना सुरुवात करण्यात आली. मुंबईत बीकेसी, नेस्को ग्राउंड, महालक्ष्मी रेसकोर्स, वरळी या ठिकाणी जम्बो रुग्णालये उभारण्यात आली. खासगी आणि धर्मादाय रुग्णालयांमधील 80% जागा महापालिकेनं अधिग्रहित केल्या. राज्यात सध्या कोविड सेंटर्समध्ये 2,56,278 आयसोलेशन बेड्स उपलब्ध आहेत. तर कोविड हॉस्पिटलमध्ये 46,211 आयसोलेशन बेड्स उपलब्ध आहेत. कोविड हेल्थ सेंटरमध्ये 48,485 आयसोलेशन बेड्स उपलब्ध आहेत. दुसऱ्या लाटेचा सामना करण्याकरता बेड्सची ही संख्या पुरेशी ठरणारी नाही. बेड्सची अशी परिस्थिती असताना कोरोना व्हायरसवर ठोस औषध अजूनही उपलब्ध झालेलं नाही. कोरोना विरोधातील लढाईत रेमडेसिवीर आणि सायटोकाईन स्टॉर्म कमी करण्यासाठी वापरण्यात येणारं टॉसिलोझुमॅब महत्त्वाचं ठरलं. मात्र औषधांची प्रचंड मागणी आणि पुरवठा कमी ही परिस्थिती होती. सरकारी रुग्णालयांसाठी पुरेसा साठा होता, पण खासगी रुग्णालयातील रुग्णांची परवड कमी होत नव्हती. दुसऱ्या लाटेत औषधांची जास्त प्रमाणात गरज भासणार आहे. त्या परिस्थितीचा सामना प्रशासन कशा प्रकारे करेल हे महत्त्वाचं ठरणार आहे. राज्यात मार्च महिन्यात लॉकडाऊन सुरू करण्यात आला, तर 8 जून पासून अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली. 8 जूनला राज्यात एकूण रुग्णांची संख्या 85,972 होती. पुढच्या 3च महिन्यात हा आकडा 9 लाखांवर पोहोचलाय. सर्वाधिक वाढ ऑगस्ट महिन्यात पाहायला मिळाली. 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या कालावधीत राज्यात 3,70,423 कोविड रुग्णांची नोंद झाली. राज्यात कोरोनाचा हा असा कहर पाहायला मिळतोय. मात्र मागील 7 महिन्यांमध्ये सगळ्या देशाला पहिल्यांदाच दिलासा मिळाला. सप्टेंबर महिन्यात देशात कोरोनाचे 26,21,418 रुग्ण सापडले होते, तर ऑक्टोबरमध्ये ही संख्या तब्बल 8 लाखांनी कमी झाली. ऑक्टोबरमध्ये 18,71,498 रुग्ण आढळले. ऑक्टोबरमध्ये दिलासा मिळालेला असतानाच आता नोव्हेंबरमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं सावट निर्माण झालंय. जर कोरोनाची दुसरी लाट आली तर देशात पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल का?
हा प्रश्न सुद्धा या निमित्तानं उपस्थित झालाय। कोरोनाची दुसरी लाट भयानक असणार आहे। या संकटाचा सामना करताना राज्य आणि देशाचा कस लागणार आहे। आरोग्य यंत्रणा कितपत सामना करतील हा प्रश्न आहे। त्यातच लॉकडाऊन जर करावं लागलं तर मोठं आर्थिक संकट आवासून उभं आहे। कारण युरोपमध्ये पुन्हा लॉकडाऊन सुरू करण्यात आलाय। युरोपमधली कोरोनाची दुसरी लाट आणि तिथला लॉकडाऊन ही आपल्याकडे येणाऱ्या आगामी संकटाची चाहूल देणारी आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तेव्हा कोरोनाची दुसरी लाट हा सवाल विचारणं म्हणजे तुम्हाला घाबरवणं नाहीये, तर तुम्हाला सावध करणं आहे। एक छोटासा ब्रेक घेतोय। ब्रेक नंतर याचे आणखी काही पैलू। कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत स्पेशल। कोरोनाच्या पहिल्या लाटेचा तडाखा सहन केलेल्या युरोपियन देशांसमोर आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं एक भलं मोठं आव्हान उभं ठाकलंय। मागील काही आठवड्यांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्यानं वाढ होतीये। त्यामुळे कोरोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी उपाययोजना आखायला सुरुवात झाली आहे। युरोपमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे। त्यामुळे फ्रान्समध्ये कोरोनाला अटकाव करण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय। 1 नोव्हेंबर पासून फ्रान्समध्ये लॉकडाऊन सुरू झालाय। 1 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीत हा लॉकडाऊन असणार आहे। फ्रान्समध्ये एकाच दिवसात कोरोनामुळे 520 जणांचा बळी गेल्यानं लॉकडाऊन लागू करण्यात आलाय। या काळात फ्रान्समधील अत्यावश्यक सेवा सोडून सर्व हॉटेल्स, बार आणि उद्योगधंदे शुक्रवारपासून बंद राहतील। कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पॅरिस आणि इतर मोठ्या शहरांमध्ये अनेक निर्बंध लागू करण्यात आलेत। मात्र कोरोनाची दुसरी लाट रोखण्यास अपयश आल्याची कबुली फ्रान्सने दिली आहे। फ्रान्समध्ये कोरोना बाधितांच्या मृत्यूंची संख्या 35,000हून अधिक झाली आहे। इतर युरोपियन देशांपेक्षा फ्रान्समध्ये दुसरी लाट अधिक मोठी आणि प्रभावी आहे। पहिल्या लाटेपेक्षाही अधिक नुकसान दुसऱ्या लाटेमुळे होण्याची भीती व्यक्त केली जाते। योग्य वेळीच उपाययोजना न आखल्यास मृतांची संख्या 40,000हून अधिक होणार असल्याची भीती व्यक्त केली जाते। युरोपातल्या कोरोनाच्या प्रसाराचा आलेख वाढतोय। मार्च पर्यंत फ्रान्समध्ये दररोज 7,500 नव्या पेशंटची नोंद होत होती, तर 10 ऑक्टोबरच्या आकडेवारीनुसार आता तिथं 24 तासात 26,000 नव्या पेशंटना लागण झाल्याचं समोर आलंय। हेच इंग्लंडच्या बाबतीतही दिसून येत आहे। एप्रिल दरम्यान तिथं एका दिवसात 7,860 जणांना कोरोनाची लागण झालीय। मागच्या आठवड्यात देशाने कोरोना प्रसाराचं टोक गाठलं। 8 ऑक्टोबरला एकाच दिवसात 17,000 पेशंट, तर आता दिवसाला 20,000 पेशंट्स इंग्लंडमध्ये कोरोनाने आजारी पडतायत। स्पेनमध्ये आठवड्यात 60,000 नवीन पेशंटची नोंद झालीय। तिथल्या आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या माद्रिद शहरातच एका दिवसात 20,000 पेशंटना कोरोना होतोय। जर्मनीमधलं बर्लिन शहर हे तर त्याच्या नाईट लाईफसाठी प्रसिद्ध आहे। तेही गेल्या 70 वर्षात पहिल्यांदाच बंद ठेवण्यात आले। चीनमध्येही कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागलेत। स्पेन, ब्रिटन, इटली, जर्मनी या देशांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसात वाढत असल्याचं स्पष्ट झालंय। लॉकडाऊन संपल्यामुळे देशातल्या नागरिकांमध्येही आपलं स्वातंत्र्य परत मिळाल्याची भावना जागृत झाली होती। मास्क घालणं, शारीरिक अंतर पाळणं याची आता काहीही गरज नसल्याचं त्यांना वाटू लागलं। लॉकडाऊनचा एक प्रकारे कंटाळा आल्यानं नागरिकांकडून फारच कमी मर्यादा पाळल्या जात होत्या। नागरिकांची हीच बेपर्वाई दुसऱ्या लाटेसाठी कारणीभूत ठरली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। यासोबत या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।